काय जयसाहेब, काल म्हणे तुम्ही एडीएमचा क्लायंट परत मिळवलात? नाही, माझी दुसरी मीटिंग झाली आहे फक्त त्यांच्याबरोबर. प्लॅन रिवर्क करून पुन्हा भेटेन त्यांना, पण मिळेल, अपॉइंटमेंट मिळेल. म्हणजे अजूनही रेड सिग्नलच म्हणायचा. जयराम, तुम्ही टाइमपास करायला जाता का? का मीटिंगच्या नावाखाली बाहेर पडून वेळ काढता? नाही मग नेक्स्ट मीटिंग, पुन्हा काहीतरी कारण. सगळा टाइमपास आहे हा. नवरे, सगळीच माणसं काम करत नाही तसं नाही ना. म्हणजे मी काम करत नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? नाही 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 नाही, तुम्ही कशाला स्वतःवर ओढवून घेताय उगाच? तुम्हाला काही बोलले का मी? मी फक्त असं सांगतेय की जय त्याचं काम व्यवस्थित करतो, उगाच तो टाइमपास वगैरे करतो असं म्हणायचं कारण नाही. नाही, हे मीच नाही, सगळे लोक बोलतात. काय 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 बोलतात? कोण? हा, नवरे साहेब, लोक कितीही काही म्हणले ना तरी काम करणारा माणूस हा काम करतच असतो. जयसाहेब किती मेहनत घेतात, त्यांना कशाला असं बोलायचंय? वाटलं तर मला बोला, मी टाइमपास करतो कधी कधी, झोपतो कधीतरी, म्हणजे चुकून लागतेच ना झोप. मग पण जय साहेब त्यांचं काम बरोबर करतात. वा, म्हणजे जय साहेबांच्या कामाबद्दल तुला बरीच माहिती झालेली दिसते. हो, मग सांग ना, क्लायंट कसे नाही आले अजून? एक मिनिट, नवरे जरा धीर धरा. आपण क्लायंटना फंक्शनचं निमंत्रण नाही पाठवलंय की बोलवलं की आले ते. 2 मीटिंगा झाल्या, अजून धीरानच चाललंय. होऊ दे ना, आता तो जय ट्राय करतोय, त्याला वेळ लागणारच. नाही, वेळ लागेल हे मान्य आहे, पण अजूनही रिस्पॉन्स नाही. म्हणजे काहीतरी बी नसतंय. याचं कारण काय? कारण ते त्याचे सासरे आहेत. अहो, काय म्हणालात? तू बोलू नकोस, तू बोलू नको, अजिबात बोलू नकोस, मला बोलू दे. मी आता सगळ्यांना सांगून टाकणार आहे